हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली तुम्ही थंबनेलवरती बघितलाच असाल, राईट, की ऑटोमॅटिकली रेजिस्टन्स सपोर्ट आपल्याला कुठे बघायला मिळेल, राईट. सो सिम्पल आहे बघा. ऑटोमॅटिक रेजिस्टन्स सपोर्ट जर तुम्ही बोलाल की ह्यात काय कन्सेप्ट आहे, मी स्वतः ट्रेंड लाईन मार्क करीन किंवा मी स्वतः जो आहे तो हायेस्ट कॉल कुठे आहे, पुट कुठे आहे त्या बघायला जाईन, राईट. पण मला एक सांगा, जर तुम्ही हे मॅन्युअली करत असाल तर किती टाईम लागेल? तुम्ही स्वतः विचार करून बघा किती टाइम लागेल. एका स्टॉकला नाही म्हटलं तरी सपोज मी 5 मिनिटं तरी इन्व्हेस्ट केली की त्याचा ओपन इंटरेस्ट कुठे आहे, त्याचा टेक्निकल चार्टचा रेजिस्टन्स कुठे आहे, अदर थिंग्स कुठे आहेत, राईट. सो वेगवेगळ्या पॅरामीटर्स आपल्याला बघावं लागणार. सो एका स्टॉकवर 5 मिनिटं म्हणजे 185 स्टॉक्सला किती पूर्ण गेले माझ्या अख्खा ट्रेडिंग आवर्स गेला, राईट. सो डिफिकल्ट असतं ते थोडं प्रत्येक स्टॉकला रिसर्च करणं. पण जर मी ह्याच्यावरती एक सोपी पद्धत जर तुम्हाला सांगितली की जर एक फिल्टर मी तुम्हाला प्रोव्हाइड केला जो तुम्हाला हे सांगतोय की ह्या स्टॉकचा रेजिस्टन्स इकडे आहे, ह्या स्टॉकचा सपोर्ट इथे आहे आणि इथून जो आहे तो OI मायनस होतोय, दॅट मीन्स तुम्हाला रेजिस्टन्स सपोर्ट पण मिळतोय पण सोबत तुम्हाला ब्रेकआउट ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी कुठे आहे ते पण बघायला मिळते. त्यामुळे काय होणार, तुमचा रिसर्च टाइम जाणार, रिसर्च टाइम एकदम कमी होणार आणि जेव्हा रिसर्च टाइम एकदम कमी होणार तुम्ही त्याला ॲनालिसिस करायला, ट्रेडला एक मॅनेज करायला खूप जास्त टाइम इन्व्हेस्ट करू शकता. दॅट इज द मेन थिंग. आणि आपल्याला हेच अचीव करायचं आहे की मी रिसर्च कशी स्ट्रॉंग करू कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्त जो आहे तो आउटपुट कसा बनवू, राईट. सो ते आता आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सो आधी मी तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट शिकवतो की बेसिक कन्सेप्ट काय आहे, त्याच्यानंतर जो आहे आपण ट्रेड सेटअपवरती येऊया आणि प्रॉपर करूया, ठीक आहे. डोंट वरी, काहीच आपण मिस नाही करणार आहोत. सपोर्ट रेशन्सवरती ट्रेड कशा बनवायचे आहेत किंवा स्टॉप लॉस वगैरे काय असलं म्हणजे सगळं आपण कव्हर करणार आहोत, ठीक आहे. पण क्विकली कव्हर करूया. सो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कन्सेप्ट कव्हर केल्या आहेत या सगळ्या, बट जर तुम्हाला इन डिटेल अजून जाण्याचं असेल तर ह्या व्हिडिओनंतर बऱ्याच व्हिडिओज जाऊन बघा एकदा, डेफिनेटली तुम्हाला समजेल. ओके, सो मी इथे ओपन करतो, ठीक आहे. हे थोडं मी इथे क्लिअर करतो कारण प्रिव्हियस काहीतरी आपण इथे शिकवलं होतं वाटतं, राईट. सो लेट्स सी. ओके फाईन. सो पहिला जो आपण बनणार आहोत ना ते ओपन इंटरेस्टच्या बेसवरती बनणार आहोत की ट्रेड्स आपण कशा फाइंड आउट करतो. ओके, नाव ओपन इंटरेस्ट काय, नंबर ऑफ ओपन कॉन्ट्रॅक्ट्स प्रत्येकाला माहित आहे. सो लेट्स सी, मी इथे स्पेसिफिकली ओपन इंटरेस्ट ड्रॉ करतो. ओके, लेट्स सी, हा एक आहे सपोर्ट लेवल, ओके, आणि हा जो एक आहे लेट्स सी हा एक आहे रेजिस्टन्स लेवल. ओके, जस्ट फॉर एन एक्झाम्पल हा एक रेजिस्टन्स लेवल आहे आणि हा एक सपोर्ट लेवल आहे. ओके, नाव रेजिस्टन्स वरती कोण असतं? कॉल रायटर्स असतात, बरोबर. आणि सपोर्ट वरती कोण असतं? पुट रायटर्स असतात. सिंपल आहे, प्रत्येकाला माहिती आहे. थोडा मी बेसिकच घेतोय म्हणजे जे नवीन व्ह्यूअर्स आहेत किंवा जे बिगिनर्स आहेत ना त्यांना पण समजेल. ओके, नाव लेट्स सी, करंट मार्केट प्राइस काही अशी मोमेंटम देते आणि रेजिस्टन्सच्या आसपास आली. ओके, मोमेंटम देते, रेजिस्टन्सच्या आसपास आली. नाव इकडे आपल्याला दोन अपॉर्च्युनिटी भेटू शकतात. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी मिळतील? एक तर रिव्हर्सलची मिळेल किंवा ब्रेकआउटची मिळेल, राईट. सो रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी आपल्याला कधी बघायला मिळेल? इकडे जेव्हा स्पेसिफिकली जे कॉल रायटर्स आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स इथे अजून ऍड करतील तेव्हा, बरोबर. जेव्हा कॉल रायटर्स स्वतःच्या पोझिशन्स ऍड करतील दॅट मीन्स व्हॉट, की कुठे जो आहे तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग होते आणि प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला बिल्ड होते. कॉल रायटर्स काय अँटिसिपेट करतात की मार्केट साईडवेज असला पाहिजे किंवा खालच्या लेवलला असला पाहिजे. दॅट मीन्स व्हॉट, की रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग होते तर रायटर्सला पाहिजे की मार्केटने हा लेवल ब्रेक नाही केला पाहिजे, राईट. सो एक रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल, बरोबर. तेच जर मी तुम्हाला इथे सांगितलं जे कॉल रायटर्स इथे अनवाइंड ऍड होत होते ते जर अनवाइंड व्हायला लागले म्हणजे काढायला लागले स्वतःचे पोझिशन्स. आता सपोज कॉल रायटर्स स्वतःच्या पोझिशन्स काढतायत, दॅट मीन्स व्हॉट, प्रेशर जो आहे तो कमी होतोय वरच्या साईडचा, जो खाली प्रेशर केला जात होता कॉल रायटर्स तो कमी होतोय. दॅट मीन्स स्टॉकला कुठे एक मोमेंटम मिळेल, डेफिनेटली एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल, राईट. सेम लॉजिक, ठीक आहे. सपोज स्टॉक आहे सपोर्टच्या आसपास, अगेन इकडे आपल्याला दोन अपॉर्च्युनिटी बघायला मिळतील. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी? एक रिव्हर्सल आणि एक ब्रेकडाऊन. रिव्हर्सल कधी बघायला मिळेल? जेव्हा पुट रायटर्स इकडे स्वतःच्या पोझिशन्स ऍड करतील तेव्हा. दॅट मीन्स प्रेशर थोडा वरच्या साईडला बिल्ड होते किंवा साईडवेज होते, राईट. त्यामुळे एक रिव्हर्सल बघायला मिळेल. आणि तेच जर मी इथे बघितलं की पुट रायटर्स जे आहे ते स्वतःच्या पोझिशन्स इथून अनवाइंड करतायत, काढतायत, ओके, दॅट मीन्स व्हॉट, एक ब्रेकडाऊन बघायला मिळेल. ओके, आता एक सिंपल लॉजिक बघा. सपोज मला एखादा ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी काय करणार? कॉल बाय. इंट्राडे साठी मी बोलते, कॉल बाईंग करणार मी. आणि तेच जर मला एखादा पुट रायटर्स ब्रेकडाऊन मिळाला तर मी काय करणार? पुट बाय.
बरेच लोक विचारतील सर कॉल सेल किंवा पुट सेल करून जाऊ शकतो का? यू कॅन गो विथ द कॉल सेल पुट सेल, बट ट्राय करा की बाईंगकडे जास्त फोकस करा. का बाईंगकडे जास्त फोकस करा? कारण आपण इंट्राडे साठी ट्रेड बनवतोय, त्यामुळे क्विक अपॉर्च्युनिटीज कुठे मिळतात ना ते. सो स्कॅल्पिंग असणार आहे ती थोडीफार 10-15 मिनिटं, जास्तीत जास्त 20-25 मिनिटाची एक स्कॅल्पिंग असणार आहे, राईट. सो दॅट इज द थिंग. सो ट्राय करा की एखादी कॉल बँक किंवा पुट बँकच्या बेसिसवरती जर रायटिंग करू शकता, पण जर नियर बाय एक्सपायरी असेल तर गो विथ द रायटिंग, ठीक आहे, कारण थीटा इम्पॅक्ट जास्त मिळेल. ओके, नाव लेट्स सी. इथे बघा बॅरियर काय, ही कन्सेप्ट सगळ्यांना समजली असेल, आय नो दॅट, राईट. पण आपल्याकडे एफएनओ स्टॉक्स किती आहेत? वी हॅव ऑलमोस्ट 185 एफएनओ स्टॉक्स, राईट. थोडेफार चेंज होतात, वाढतात पण कमी पण होतात, पण 185 आहेत. सो प्रत्येक स्टॉकमध्ये तर मी जाऊन रिसर्च नाही करू शकत ना, की मी गेलो पहिला रिलायन्समध्ये सपोज, ओके, त्याच्यानंतर मी गेलो टाटा मोटर्स, ओके. आता मला नावच लिहायला बघा इकडे किती वेळ लागते, 10-20 सेकंद मला फक्त नावं लिहायला लागेल. सो रिसर्च करायला विचार करा किती वेळ लागेल, 5 मिनिटं तर कन्फर्म लागतील, राईट. जो डेली रिसर्च करतो त्याला माहितीच असेल, राईट. सो मला काय पाहिजे, ह्या 185 एफएनओ स्टॉक्स मधले कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी जास्त आहे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन द्यायची, मला ते फिगर आउट करावं लागेल. कसं फिगर आउट करावं लागेल की मला चेक करावं लागेल स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास आहे का, त्याचा चेंज इन ओआय नेगेटिव्ह होते का ते पण बघावं लागेल, राईट. सो त्यासाठी काय करणार, मी एक खूप सुंदर टूल घेऊन आलोय तुमच्यासाठी. बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण कव्हर केलं आहे याआधी. सो ज्यांनी कोणी त्या प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल गो विथ द सेम, नसेल बघितला तर हा व्हिडिओ नंतर जाऊन बघा, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती यायचं आहे. ओके, कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती याल ना. सो बघा एक ओव्हरऑल इनिशियल जेव्हा पण आपण 9:15 मार्केटमध्ये येतो किंवा कोणी डिरेक्टली 10 वाजता आलं, सपोज 12 वाजता आलं, तेव्हा मार्केटचं सेंटिमेंट काय ते बघावं लागतं आपल्याला, राईट. सो तुम्ही नीट फोकस करा. राईट हँड साईडला टॉपला बघा निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, जे मेजर इंडायसेस आहेत ना त्यांचं तुम्हाला इथे वरती बिल्टअप बघायला मिळते. ओके, जर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर लॉंगमध्ये असतील तर कुठेतरी म्हणू शकतो मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो कुठेतरी बुलिश आहे. जर तिन्ही शॉर्टमध्ये असतील तर कुठेतरी मार्केटचा सेंटिमेंट बेरिश आहे. आणि इथे बघा फिन निफ्टी, बँक निफ्टी कुठेतरी शॉर्टमध्ये, म्हणजे फायनान्स कुठेतरी थोडाफार सेक्टर जो आहे किंवा फायनान्समध्ये थोडाफार जो आहे तो शॉर्टनेस बघायला लागतो, बेरिशनेस बघायला लागते. पण निफ्टी कम्पॅरेटिव्हली स्टॉक्सचं बघायला गेलो तर थोडाफार पॉझिटिव्ह आहे, राईट. सो नेट थोडाफार वेळेला शॉर्ट बिल्टअप आहे, पण एवढा अग्रेसिव्ह नाही, कारण 79 पॉईंट्स स्टॉक शॉर्टमध्ये आहे, विच इज फाईन. ओके, सो मॉडरेटली बुलिश म्हणू शकतो किंवा कम्पॅरेटिव्हली शॉर्टचा प्रेशर खूप कमी आहे ते फिगर आउट करू शकतो, राईट. सो आपल्याला काय करायचं आहे, ट्रॅकवरती यायचं आहे, ट्रिगर्सवरती. सो पहिला मी तुम्हाला ह्याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो की याचा इंटरफेस तुम्हाला काय सांगतो, आणि त्यानंतर आपण ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके, सो राईट हँड साईडला टॉपला जो आहे तो इकडे सर्च सिम्बल आहे. ओके, की जर तुम्हाला मॅन्युअली कोणता स्टॉक सर्च करायचा असेल यू कॅन सर्च इट. एक्सपायरी आहे, एक्सपायरी सिलेक्ट करा. मंथली स्टॉक्सची आपण मंथली एक्सपायरी सिलेक्ट करतो. आणि ट्राय करा ही कन्सेप्ट आहे ना फक्त स्टॉक्सवरती जास्त फोकस करा, इंडेक्सवरती थोडाफार याला कमी यूज करा. ओके, मिडल वन इज द सिम्बल फ्युचर प्राइस. फ्युचर प्राइस फॉर व्हॉट, ऑल द एफएनओ स्टॉक्स. जसं आरती इंडस्ट्रीज 708ला ट्रेड करतोय, अबाउट 27,000ला ट्रेड करतोय, एबीएल 323, अदानी एंटरप्राइज 3087, राईट. जसं जसं मी स्क्रोल डाऊन करणार तर जे पण 185 एफएनओ स्टॉक्स आहेत तर सगळ्या स्टॉक्सचं तुम्हाला इथे फ्युचर प्राइस बघायला मिळेल. ओके, सॉरी. त्यानंतर जी लेफ्ट हँड साईड आहे ती काय आहे, हायेस्ट कॉल. सो व्हॉट इज हायेस्ट कॉल? हायेस्ट कॉल तुम्हाला हे सांगतं की पर्टिक्युलर स्टॉकचा रेजिस्टन्स कुठे. सर्वात जास्त जिथे कॉल रायटर्स आहेत ते काय माझे रेजिस्टन्स लेवल आहेत. आणि दिस वन इज व्हॉट हायेस्ट पुट, दॅट मीन्स व्हॉट सपोर्ट लेवल माझा कुठे आहे. ओके, इकडे. ओके, रेजिस्टन्स साईड लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड, सपोर्ट साईड. देन स्ट्राइक्स, ह्या काय आहेत रेजिस्टन्सच्या स्ट्राइक्स आहेत आणि ह्या काय आहेत सपोर्टच्या स्ट्राइक्स आहेत. मीन्स व्हॉट, आरती इंडस्ट्रीचा सर्वात मोठा रेजिस्टन्स कुठे आहे 730ला, सपोर्ट कुठे आहे 700ला. सेम फॉर दी ऑल द एफएनओ स्टॉक. ओके, त्यानंतर येऊया कॉल डिफरन्स वरती. सो कॉल डिफरन्स काय सांगतो, कॉल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी रेजिस्टन्स. 708 करंट मार्केट प्राइस आहे आरती इंडस्ट्रीची, 730 रेजिस्टन्स आहे. दोघांमध्ये जो फरक आहे 22 रुपयाचा तो तुम्हाला पर्सेंटेज फॉर्ममध्ये इथे बघायला मिळेल. ओके, ह्याच्यावरून हे समजतं की स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय की सपोर्टच्या आसपास. ओके, देन येऊया पुट डिफरन्सवरती. पुट डिफरन्स काय, डिफरन्स बिटवीन करंट मार्केट प्राइस अँड दी सपोर्ट लेवल. 708 करंट मार्केट प्राइस, 700 सपोर्ट, 8 रुपयाचा फरक आहे, पर्सेंटेज फॉर्ममध्ये समजते. ओके, त्यानंतर ओआय आहे. ओआय स्पेसिफिकली तुम्हाला सांगतं की त्या पर्टिक्युलर स्ट्राईकवर किती ओपन इंटरेस्ट आहे दोन्ही लेवलला. मेन तर हा कन्सेप्ट आहे चेंज इन ओआय, जो आता आपण ही कन्सेप्ट बघितली ना, कोणती, दिस वन, की
रायटर जे आहे ते कुठे स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतात, अनवाइंड करतात. ही कन्सेप्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. चेंज इन ओवाय की स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास आहे तर चेंज इन ओवाय नेगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह मीन्स अनवाइंड करतात, पॉझिटिव्ह मीन्स ॲड करतात. ओके, नाव सेटअपवरती येऊया. कधीही जेव्हा पण तुम्ही हा डेटा पॉइंट यूज करत असाल तेव्हा 2 गोष्टी किंवा 3 गोष्टी, मॅक्झिमम 3 थिंग्स. ओके, कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट की कॉल डिफरन्स, जर ब्रेकआउट ट्रेड बनवायची आहे तर कॉल डिफरन्स जो आहे तो 0 to 1% मध्ये असला पाहिजे. ओके, 0% to 1%. आणि चेंज इन ओवाय जो आहे ना तो नेगेटिव्ह असला पाहिजे. ओके, लेट सी एखादी ब्रेकआउट ट्रेड आपण बघूया कसं फिगर आउट करायचं. यू कॅन सी ते कॉल डिफरन्स आहे, ह्यावर क्लिक केलात ना तर एक फिल्टर लागतो. ओके, नाव स्क्रोल डाऊन करा, कॉल डिफरन्स 0 to 1 कुठे आहे. ओके, नाव यू कॅन सी इथे, ठीक आहे, यू कॅन सी PVR इनॉक्स. PVR इनॉक्सचा रेजिस्टन्स कुठे आहे? 1500 वरती आहे, राईट. आणि सपोर्ट कुठे आहे? 1500 रेजिस्टन्स आहे, 1400 सपोर्ट आहे, राईट. यू कॅन सी स्टॉक जो आहे रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय. कसं समजलं? जस्ट 0.3%चाच डिफरन्स बाकी आहे. आणि यू कॅन सी दॅट 2% अनवाइंडिंग आजच्या दिवसात 2-2.5%च्या आसपास अनवाइंडिंग झाली आहे. दॅट मीन्स वॉट, कुठेतरी मला हे समजतं की PVR इनॉक्सचा जो 1400चा लेवल आहे, 1500चा लेवल आहे, तो कुठेतरी एक फिअर आहे त्या लेवलला की मार्केट एक मोमेंटम देऊ शकते त्याच्यावरती. त्यामुळे रायटर्स जे आहेत ते अनवाइंड करतात. ठीक आहे, थोडाफार जर अजून मी इकडे बघायला गेलो तर एखाद्या जर मी इथे अतुल यू कॅन सी व्हेरी गुड एक्झाम्पल. अतुल जो आहे तो करंटली ट्रेड करतोय 6986, 7000चा रेजिस्टन्स, 6700चा सपोर्ट. यू कॅन सी 15% अनवाइंडिंग आजच्या दिवसात, 15%. दॅट मीन्स वॉट की कुठेतरी फिअर आहे मार्केटमध्ये की 7000चा लेवलचा ब्रेक झाला तर कुठेतरी एक मोमेंटम जी आहे ती वरच्या साईडला बघायला मिळू शकते. सो दॅट इज द कन्सेप्ट. ओके, सो टेक्निकली माझी ट्रेड कधी बनणार? जेव्हा 7000चा लेवल ब्रेक होणार तेव्हा. ओके, जेव्हा 7000चा लेवल ब्रेक होणार तेव्हा एखादी मी अपॉर्च्युनिटी जी आहे ती बुलिश क्रिएट करणार. ओके, एक एक्झाम्पल जिथे ऑलरेडी ब्रेकआउट आला आहे ते बघूया आपण. ओके, यू कॅन सी जे पण स्टॉक जेवढ्या जास्तीत जास्त धावलेत ना, मॅक्झिमम स्टॉक जे आहेत प्रत्येकाचा मॅक्झिमम स्टॉकचा चेंज इन नेगेटिव्ह आहे. एखाद 2 स्टॉकमध्ये मिळेल तुम्हाला की पॉझिटिव्ह चेंज इन आहे, पण मॅक्झिमम स्टॉकचा जो चेंज इन आहे तो कुठेतरी नेगेटिव्ह तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, नाव सेम लॉजिक, हे झालं बुलिशसाठी. आता सेम लॉजिक जर मला एखादी बेरिश ट्रेड आयडेंटिफाय करायची असेल, सो व्हॉट आय विल डू, मी येणार पुट डिफरन्सवरती. ओके, सो जसं मी पुट डिफरन्सवरती येतो, सो यू कॅन सी अगेन 2 गोष्टी मी ज्या म्हणालो ना, पुट डिफरन्स 0 to 1%च्या मध्ये असलं पाहिजे आणि चेंज इन ओवाय नेगेटिव्ह असलं पाहिजे. लॉजिक विल बी सेम. ओके, यू कॅन सी इथे आपण येऊया पुट डिफरन्सवरती अँड ओबेरॉय किंवा M&M किंवा हा बघा सन टीव्ही. ठीक आहे, सन टीव्हीमध्ये 800चा रेजिस्टन्स सपोर्ट लेवल आहे. ठीक आहे, सो त्याला अवॉइड करूया. जेव्हा रेजिस्टन्स आणि सपोर्ट एका लेवलला असेल, सो अवॉइड दॅट पर्टिक्युलर थिंग. ओके, ओबेरॉय रियालिटी पण बघा 1800चा रेजिस्टन्स आहे, 1700चा सपोर्ट आहे. यू कॅन सी 5%ची अनवाइंडिंग. त्याच्याच वरती आहे M&M 3.5%ची अनवाइंडिंग. अबॉट पण आहे. सो टेक्निकली माझी ट्रेड कधी बनणार? जेव्हा एखादा ब्रेकडाऊन त्या लेवलला मिळेल तसं. जसं बघा जे पण स्टॉक खाली पडलेत ना, जे पण स्टॉकने ब्रेकडाऊन केलं, मॅक्झिमम स्टॉकचा जो चेंज इन हुआ ना तो नेगेटिव्ह आहे. ओके, सो ट्राय करा की जेव्हा एखादी मोमेंटम बघायला मिळेल विथ हेल्प ऑफ दिस टूल, तर टेक्निकली माझी ट्रेड कधी बनणार? ब्रेकआउट झाल्यानंतर. आणि जर बेरिश ट्रेड असेल तर ब्रेकडाऊन नंतर माझी ट्रेड बनणार. नाव लेट सी एखादा मी एक्झाम्पल घेऊया. लेट सी मी एखाद्या मोमेंटममध्ये एंट्री केली. लेट सी कोणत्या स्टॉकने थोडाफार जो आहे तो मोमेंटम दिला आहे. लेट सी बुलिश मोमेंटम बघूया ज्याने जस्ट ब्रेकआउट दिला असेल. अतुलच ओपन करूया की अतुल, विच इज फाईन. अतुल थोडाफार ब्रेकआउटच्या आसपास आहे ना, सो आय लाईक टू गो विथ द अतुल. ठीक आहे, अतुल मी इथे ओपन करतो. ठीक आहे, इथे येतो अतुल. ओके, नाव यू कॅन सी इथे ब्रेकआउटच्या आसपास आहे. नाव जसं ह्याने हा ब्रेकआउट केला, मी काय इथे करणार? कॉल बाय करणार, राईट. आणि माझा स्टॉप लॉस काय असणार माहिती? स्टॉप लॉस एकदम छोटा आहे बघा. हा जो लो आहे ना 1 मिनिटाचा, हा माझा स्टॉप लॉस असणार, स्विंग लो. ओके, थोडाफार हा जो लो केला ना इकडे, त्याच्या आसपास मी तिथे स्टॉप लॉस ठेवणार. इकडे जाऊन एखादी मी कॉल ऑप्शन, सपोज मला इथे मोमेंटम मिळाली, मी ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये आलो, अतुल लॉंग कॉल ऑप्शन.
सेव्ह केलं. ओके सॉरी मी डिलीट केलं काय, सेव्ह केलं. ओके सो ऑल गॉट अ ट्रेड. 7000च्या लेवलच्या आसपास जर ब्रेकआउट मिळाली तर तिकडे जाऊन मी एखादी बुलिश ट्रेड बनवणार. राईट. सो दॅट इज द थिंग. सिम्पल आपल्याला हेच बघायचं की कुठे जी आहे ती मोमेंटम आपल्याला फिगर आउट करायला मिळते. कसं मी आलो आर्किटेक्टमध्ये, अतुलमध्ये आलो, मला एखादा लॉंग कॉल करायचा असेल दॅट्स वाय आय सिलेक्ट द लॉंग कॉल. एखादा बुल कॉल स्प्रेड असेल तर बुल कॉल स्प्रेड बनवू शकता किंवा बेल पुट स्प्रेड. इथे या, जर एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल, लेट्स सी तुम्हाला एखादा ब्रेकडाऊन मिळाला, चेक करा की कुठे जी आहे ती मोमेंटम खालच्या दिशेने आहे किंवा एखादा ब्रेकडाऊन बघायला मिळते. सो यू कॅन गो विथ द बेरिश लॉंग पुट. इदर वेज ऑस्क्रेट ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीसाठी जर तुम्हाला पाहिजे सर यू कॅन गो विथ. बट आजचा जो कन्सेप्ट होता तो हाच होता की ओव्हरऑल जे आहे ते मार्केटचा ऑटोमॅटिक जो रेजिस्टन्स आणि सपोर्ट आहे तो कसा फिगर आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्रिगर टूल. ओके सिम्पल कन्सेप्ट आहे, एकदा चेक करून बघा. थोडेफार डिफिकल्ट ज्यांना वाटलं असेल तर पुन्हा एकदा रिवाइज करा एकदा ही कन्सेप्ट किंवा पुन्हा व्हिडिओ बघा. ओके आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स ॲक्सेस तुम्हाला लगेच मिळून जाईल. ओके सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय.